तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गौण खनिजाच्या अवजड वाहतुकीमुळे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड रुधाडी जनुना मार्गाची दुरावस्था झाल्याच्या निषेधार्थ रुधाडी परिसरातील ग्रामस्थांनी मंगळवार 4 ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन केलं। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामस्थांनी पोपटखेड ते बस्तापूर मार्गाची तातडीने दुरुस्ती, रस्त्याचे मजबूतीकरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून मागण्या मान्य न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनात जनार्दन बेलसरे, राजपाल बडदे, दिनेश हरदे, शिवा पाळके, हिरालाल कावरे, राजकुमार कांबळे, विलास तोंडे यांच्यासह महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठीकरिता विठ्ठल येवकार, अकोट। तसाच आपल्या पठार नदीवर जो पूल आहे हा पोपटखेडपासून तर पूर्ण खेरकूनपर्यंतचा जितके 10 ते 12 गावांची रहदारी आहे पूर्णतः या पुलावरून आहे आणि हा या पुलाची क्षमता फक्त 10 टन आहे आणि त्याच्यावरून आपण 30 ते 40 टन वाहतूक नेत असतो आणि त्या पुलाचे सुद्धा तो पूलसुद्धा एकाकडून खचलेला आहे आणि लवकरच ते पडण्याच्या मार्गावर आहे। म्हणून या पुलावरून ती वाहतूक न करता वेगळा त्यांना मार्ग देण्यात यावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे।